खतरनाक रिक्षावाला होता तो जो दिसतोय रस्त्यात उभा त्याला किधर जाना है किधर जाना है. मित्रांनो फ्लाईट डिले आहे, पहिलीच फ्लाईट आणि अर्धा तास डिले झाले. मित्रांनो आता आम्ही आलोय वडोदरा एअरपोर्टला. ॲक्च्युली कुठे आपण उतरलेलो रे? सोमा तलावावरून ऑटो पकडली आणि खतरनाक रिक्षावाला होता तो. एकतर आधीच म्हणजे आम्ही बोललेलो एअरपोर्ट, पण त्याला वाटलं की स्टेशन वडोदरा स्टेशन, सो तिथे घेऊन चाललेला आम्हाला. मग नंतर मग आम्ही बोलतो अजून येत नाही एअरपोर्ट. शेवटी विचारलं तेव्हा मग तो चिडचिड करून नंतर आता एअरपोर्टला सोडलं आणि सारखा एकतर रिक्षा थांबवत होता जो दिसतोय रस्त्यात उभा त्याला किधर जाना है. पण आम्ही एन्जॉय केलं. एकतर आम्ही 3 तास आधी लवकर आलो आहे एअरपोर्टला आणि करायचं काय, तर अर्ध्या तासाची राईड मिळाली रिक्षाची. पैसे तेवढेच. हा चुकी त्याचीच होती ना, त्याने नीट ऐकलं नाही किंवा ऐकून तो मुद्दाम फिरवत बसलेला. हां, पैसे काढायला म्हणून आपली मुंबई बरी. मुंबई आपली शाळा करत आपण त्याची शाळा गेली. आता आम्ही आलो आहे आतमध्ये आणि चेक इन वगैरे पण करून झालं आहे. बोर्डिंग पास मिळालं आहे, दाखवते. फर्स्ट फ्लाईट माझी आणि पाची. हा तर काय अबीर आहे बाबा. सो आत्ता 9ची फ्लाईट आहे ना, मग 9 मग आपण इथून 8ला 7ला वर जाणार आणि 8ला बोर्डिंग. अच्छा हां, मग आणि आता ते काही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पण चेक करायचं असतं, सो ते तिथे समोर करणार. मग नंतर मग फ्लाईट आणि फक्त डिले नसू दे, मग मला घरी जायला अजून उशीर. कसा आहे मग तुमचा पहिल्या फ्लाईटचा एक्सपिरियन्स? काय वाटतं तुम्हाला? एक्सायटेड आहे, बघूया कसं दिसतं वरून विंडोमधून. नाईट व्ह्यू मिळणार. नाईट व्ह्यू. तुम्हाला कसं वाटतं? एक्सायटेड आहे. तुमची तर विंडो पण कॅन्सल केलेली. स्कॅम आहे रे. तुझ्यासोबत तसा का स्कॅम होतो? काय करतो काय तू? काय आपलं नशीब. बघूया आता तुमची विंडो सीट काय व्ह्यू दाखवते. आता झालं आमचं इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पण सगळं चेक करून. किती ते झटझट सगळं काढा. आता इथे वेट करायचा. नुसतं वेटिंग. मित्रांनो फ्लाईट डिले आहे, पहिलीच फ्लाईट आणि अर्धा तास डिले झाली आहे या लोकांमुळे. वो अपना कानूनी नियम ही हर जगह लेट होना ही है. नाहीतर काय तुमच्यामुळे. मी तर ऑलवेज टाईमवर असते. मग काय बोरिवलीला पण मी फर्स्ट आलेली, हे लोक नंतर आले. अजिबात नाही. आम्ही पहिला बसलेलो तिकडे, स्वतः लेट आहे. कधी येऊन बसले ती दुसरीकडे जाऊन बोलते आम्ही पहिला आले. फालतूगिरी. सबूत है अपने पास. आता मी झालंय काय बोर्डिंग तर झालंय आणि आता बसने थोडं पुढे जायचंय. भावेश राहायला, त्याचा सीट नंबर वेगळा आहे ना, म्हणून म्हणजे
तुझे 25 मित्रांनो बसलो आहे फ्लाईटमध्ये. ॲक्च्युली 22ची सीट होती इथे पुढचीच, पण थोडा काहीतरी इश्यू झाला आणि मग त्याला विंडोज मिळाली. बट मागे येतो. हां, त्याची पण विंडोज होती आणि इथे फ्रंट सीटच होती. आणि चेंज करायला सांगितले तर जे आहेत ते लोक दोघंही सोबत आहेत, त्यामुळे ते चेंज नाही करत. मित्रांनो प्लेन चालू झालंय आता. बंद करायचं मोबाईल ठेवून नमस्कार, इंडिगो ब्लू चिप मेंबर्स का हार्दिक स्वागत. थैंक यू. कृपया इस महत्वपूर्ण सुरक्षा जानकारी पर सरकारी नियमानुसार विमान में रहेगा तंबाकू का गवर्नमेंट regulations do not permit smoking, tobacco use, vaping, and the consumption of personal alcohol on this flight. Please note, the fluorescent strips along the floor will guide you to the place. In the unlikely event of water, take the life jacket from under your seat. Secure the strap. Inflate by pulling the red tab or tabs. एवढा मोठा रन बंद होत आहेत. मध्ये मध्ये ओपन होत आहेत, मध्ये बंद होत आहेत. आणि वरून असं खूप स्लो वाटतोय. थोडी इथे स्लो जातोय. मस्त वाटतं.
मुंबई एअरपोर्टला. मजा आली मजा आली ना. जाम कसा होता एक्सपिरियन्स? खूप मस्त होता. मला खूप मजा आली. मला पण. सो मित्रांनो, अशी आपली ट्रिप होती. आता आम्ही काय इथून बाहेर पडलो की रिक्षा पकडून मी जाणार आहे अंधेरी स्टेशन आणि मग तिथून घरी, आणि हे दोघं त्यांच्या घरी. सो असा होता आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा ब्लॉग आणि आमचा एक्सपिरियन्स, फ्लाईट वगैरे सगळाच. तर ब्लॉग मी आता इथेच एंड करते आहे, आणि सो ब्लॉग मी आता इथेच एंड करते आहे. तर तुम्हाला हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे हे ब्लॉग कसे वाटले ते मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा, आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. नवीन सिरीजमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये हा चेहरा कधी दिसतोय आता ते बघूया. आला का चेहरा? आला. बाय बाय. मी दिसणार, टेन्शन नका घेऊ.